शेतकरी चांगले जाणार नाही. बरं, गेल्या वर्षी बरं. दिवाळीमध्ये सगळ्या दुकानदार फेब्रुवारीमध्ये खूप खरेदी चांगली झाली, पण या वर्षी ना काहीच होणार नाही. शेतकरी खुश तर बाकी सगळं खुश. 100% आणि बरोबर आहे, तुम्हाला सांगू का, 100%. जोपर्यंत मोदी आहे ना तोपर्यंत शेतकरी खुश राहणार नाही. मी तुम्हाला सांगतो. क्या बोलती पब्लिक. नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता संध्याकाळचे साधारण 5:30 वाजले. आपण पुन्हा एकदा आलेलो टोमॅटोचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी. थोड्या वेळापूर्वी इकडे पाऊस झालेला होता, तर बघूया पावसाचा काही परिणाम झालेला आहे की नाही आजच्या बाजारभावामध्ये. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती भेटत जाईल. धन्यवाद. काय भाव चालू आहे दादा आता? 350 पावत्या. 350 पावत्या. ओके. आपका क्या चल रहा है सेठ जी अभी रेट? पावते करून चालणार. ओके. तुमचा दादा काय भाव चालू आहे आता? आपलं चालू 381 पर्यंत. 381. खाली व्हायचा खाली व्हायचं जवळपास 331 पर्यंत. 331 पर्यंत. ओके. पावसाचा काही परिणाम झाला का नाही आता? पावसाचा नाही, पण दिवाळीचा परिणाम आहे. दिवाळीचा परिणाम आहे. काय वाटतं तुम्हाला, काय बाजारभाव राहील साधारण आता? दिवाळीनंतर अपेक्षा आहे चांगली वाढेल ना? हो, 100%. धन्यवाद. चला आपण पुढे बघूया काय भाव देता येते. क्या चल रहा है सेठ जी अभी शाम का? 71 रुपये चल रही है आप. 371. ओके 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 ओके. तुमचा शेट काय भाव चालू आहे आता? 360 371. 360 371. ओके ओके. काय वाटतं दिवाळीनंतर वाढेल का नाही भाव? मग दिवाळीनंतर रेट वाढतील ना. वाढतील ना? मग वाढायलाच पाहिजे. बरं बरं, वाढलेच पाहिजे. काय चालू आहे शेट आता तुमचा? काय नाही, 51 61 71. अच्छा अच्छा. आपका क्या चल रहा है सेठ जी अभी रेट? 71 रुपये चल रहा है SRC. 371 रुपये. 370 रुपये. काय भाव दिला रोहित दादा? 221 रुपये भाव. 221. ओके. कोणता माल आहे? आर्यमान मीडियम. कुठला माल आहे दादा? खडकजामचा. काय नाव तुमचं? बाळासाहेब. अजून काही नवीन लागवड नवीन नाही, आता जुने आहे तेवढी. ओके. बाजारभावावर थोडा परिणाम झाला वाटतोय आता? काय ना, स्थिर नाही म्हणजे. स्थिर नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यामध्ये कंजक्शन. बरोबर आहे. चला. 300 का 400 पण 1 लाख पाहिजे. बरोबर भाव पाहिजे असं. बरोबर. तेच अपेक्षा आहे प्रत्येकाची. हा, असं आहे. धन्यवाद. धन्यवाद रोहित दादा. नितीन भाऊ, काय पोझिशन आहे आता संध्याकाळची? संध्याकाळची लोकलची आहे 220-30. 220-30. अच्छा अच्छा अच्छा. कुठला माल आहे दादा? अच्छा. कोणता माल आहे? आर्यमान. माल काय वाचून काय काय अपेक्षा आहे तुमची? आता 250-300. 250-300 रुपये. ओके. चला, धन्यवाद. बघा मित्रांनो, संध्याकाळची काय पोझिशन आहे आपल्या मार्केटमध्ये. हो, सांगा ना तुम्ही. बोलो. मीडियम माल. हां, मीडियम माल आहे. हां, मीडियम माल. मीडियम. हो, किती मीडियम भाऊ? किती झाली? 42 झाले. बोला काय लो? 200 रुपये. जुना वक्कल आहे. हा, 170 रुपये खाली का दोघांच्या रेटमध्ये? नाही, 200 रुपये का माल दे भाऊ. चांगला माल आहे. जुना वक्कल आहे. सारा आहे पाहतो माल दे. सारा वेगळा माल आहे. का देऊ का? बोलो भाऊ. काय अपेक्षा आहे दादा? काय अपेक्षा आहे? 200 रुपये. कुठला माल आहे? काय नाव तुमचं? धन्यवाद. मंडळी बघू शकता तुम्ही आता माल पाठीमागं तिकडचा माल आहे, काय येतोय. आता बघूया पहिले बाजार बघूया काय. आपण सामान्य बोला काय मागितलं? 280. एबीएच वाले लवकर गाड्या 280. लवकर जा बरं का, फरक आज किती गाड्या आहे? आज 203 गाडी बनली. किती? 203 गाडी. कल क्या भाव में खाली क्या था? 350 तो खाली गया. पावती क्या चालू थी? 70-80 की 70-80 पावणे 400. आज क्यों कम किया? ये सरकारापासून आज कम. अरे तुम्हारा ना अभी दुपाली का. अच्छा, इस वजह से. हाँ, इस दुपाली 4 दिन पहले बनू जाता. 4 दिन लगता माल जाने. काय भाव दिला दादा?
280. तुम्हाला काय अपेक्षा आहे? 300ची अपेक्षा आहे. मग जाल का नाही आता? जात आहे का नाही? नाही का? आता बघू अंबादास भाऊ आले काय भाव देतात. नाही का? ओके ओके ठीक आहे धन्यवाद. याच्यात लावा 201 रुपये पलटी. आलं मी मार्केट फोन कर. चांगला भाव दिला है. अभी इनके सामने आगे मंडी में 201 रुपये दिया है. एक नंबर माल ऐसा. अरे माल ना पहुँचा. क्या भाव दे रहे हैं भैया आप? 231 रुपये. 231 किसका? इसका इसका कौन सा क्वालिटी कौन सा माल है वो? आर्यमान. आर्यमान. और ये वो भी आ रहे हैं. 201 आर्यमान. आर्यमान लेकिन पेवड़ा माल हो गया ये. पिवळा माल हो गया इसीलिए. ओके. काय दादा जाल का नाही मग या भावात? अच्छा अच्छा. काय अपेक्षा आहे तुमची? चालो मंडी नहीं है ना. काय अपेक्षा आहे? 250-300 पर्यंत. 250-300 रुपये. बरं अपेक्षेप्रमाणे भेटलं तर चांगलेच आहे तुम्हाला. आशेनेच जगत. आशेनेच जगतो. एकदम बरोबर आहे. एकदम बरोबर. कुठून आणला दादा मला आपला? दिंडोरी. 50 असा माल निघाल का? असाच निघाल. मीडियम निघाला तर खाली होणार नाही. हा मीडियम नाही निघणार. काय लावू? गॅरंटी बी देतो. 321. मी घेतोय 321. मग खाली 400 रुपये लावा ना. 500 लावून देतो नाही. 331 खाली व्हायचं आहे तर मग 400 लावून द्या. 31 नाही रे दादा, पुढं काही सांगण्यात मजा नाही. 300 का? हा 300. किती आहे? 50 ना? 50. काही सांगून देण्यात मजा नाही राहत. काय भाव दिला दादा? 321 एक्सपोर्ट पण खाली या भावात होणार नाही असं त्यांचंच सांगणं आहे. हा अच्छा अच्छा. तुला मी म्हटलं असतं 280 रुपये लाव का 300 रुपये लावतो. जाऊ दे ना, कळू दे ना शेतकऱ्याला मी थोडं. अरे काय पैसे नाहीये. ठीक आहे धन्यवाद हा दादा. ओके ओके. दादा तुम्ही आम्ही आलो तोंडवानवाडी. काय नाव तुमचं? गोकुळ दौलत तिरके. काय 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 मांडायचं आहे तुम्हाला? काय प्रश्न आहे समस्या तुमचा? म्हणजे आता कालचं मार्केट कसं आजचं कसं. तेच आज ना. मागायचं 200 रुपये ना, काल गेलं 350 पाऊन. लय मोठा चढ उतार झालेला आहे बारक्या भावामध्ये. तेव्हा काय करायचं आम्ही सांगा बरं. हे आता असं एवढा भारी माल आहे सुपर. नाही माल तर एकदम मस्त आहे. खूप चांगला माल आहे तुमचा. खूप चांगला. व्यापारी ना अर्धा एक तास थांबून घेत्या. अहो वाढ बरोबर काम करून घ्या. बरोबर आहे, गाड्या कसं काय करा भाव वाढून घेत्या. आता कोणी काही पावती दिली का नाही तुम्हाला? 200 दे रे ना. 201 नाही. हा तुमची अपेक्षा काय? अपेक्षा गण पावणे 300 जायला पाहिजे. तेच ना वाढलंच पाहिजे मार्केट वाढलं पाहिजे. थोडंसं. तेच. काय करायचं बा, आता एवढा सुंदर माल आहे. काय बरोबर आहे करायचं? बरोबर आहे. माल खूप चांगला आहे तुमचा. माल चांगला आहे हा ना. धन्यवाद तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल दादा. धन्यवाद. फक्त मार्केट आहे पोळी म्हणून थोडंसं आहे ना जास्त पाहिजे होतं. नाही फक्त नाही कमी नाही झालं. वाढलंच पाहिजे. तेच ना आता आता राहिलेच किती दिवस गेल्या आहे? वर्षी याच तारखेला 1051 गेलं होतं. बरोबर आहे बरोबर आहे. गेल्या वर्षी माझ्या वहीमध्ये नोंद आहे. या वर्षी भरपूर डाऊन गेलं मार्केट पण खूप या डाऊन वर्षी गेलं. कोणत्याही शेतकऱ्याला घडलं नाही, काहीच घडलं नाही. बरोबर आहे बरोबर. कारण कसं खर्च खूप झाले सगळ्यांचे. हा का? सुटसुकाटच राहणार ना कारण की शेतकऱ्याकडे जेव्हा येतो तेव्हाच ते पुढे मार्केटची हालचाल होते. गेल्या वर्षी तुम्हाला सांगतो ती पोळीजवळ शेतकरी चांगले जाणार नाही. बरोबर, गेल्या वर्षी बरोबर. ती पोळीमध्ये सगळ्या दुकानदार केंद्रामध्ये खूप खरेदी चांगली झाली. पण या वर्षी ना काहीच होणार नाही. शेतकरी खुश तर बाकी सगळं खुश. 100% बरोबर आहे. तुम्हाला सांगू 100%. का? जोपर्यंत मोदी आहे ना तोपर्यंत शेतकरी खुश राहणार नाही. मी तुम्हाला सांगतो पूर्ण इंडियात पाहिलं तरी चालेल. हा जोपर्यंत मोदी आहे ना तोपर्यंत शेतकरी खुश नाही. चला दादा धन्यवाद तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल. घेऊ राहिले का दादा? घेऊ राहिले माल? हा मग घ्यायचे ना. काय भाव चालू आहे सध्या आता? 40 पर्यंत आहे. 240 240. प्लस 300 पर्यंत. ओके. एक्सपोर्टचा काय अंदाज? एक्सपोर्टचा काय चार्ज? एक्सपोर्ट बंद आहे. बंद आहे का? दिवाळीनंतर काय वाटतं तुम्हाला? दिवाळीनंतर काम बहुतेक 25 दिवस म्हणजे भावाचा काय वाटतं अंदाज तुम्हाला? वाढेल का नाही? नाही भाव नाही वाढणार. नाही वाढत का? भाव नाही काय कारण काय हो दिवाळीनंतर नाही वाढण्याचं? याच्यानंतर कमीच होऊन जातं. याच्यानंतर पार्ट्या बाहेर निघून जातील लोकांच्या ज्याचे त्याचे माल बाहेर जाते नाही का? बरोबर बरोबर. आता वाढू नये काय वाढणार मालच संपल्यावर काय वाढू नये काय बरोबर आहे नंतर बरोबर. थांबणारच कोण इथं? हा ते पण मजाच आहे. नाही त्या गोष्टीमध्ये. सगळे गेलं वर्षच दुसऱ्या वाया मार्केटमध्ये निघून जाते व्यापारी. गेलं. वर्षच वाया गेलं. वर्ष सर्वांचं गेलं बरं का? बरं. या पर्यंत पण नाही भेटत आता. त्यांना नाही भेटलं, आपल्याला नाही काही कोणालाच भेटलं. नाही भेटले वर्ष. पण शेतकऱ्याचे जास्त नुकसान झाले. नाही नुकसान तर झालीच आहे. मेहनत आहे व्यापाऱ्यांना तुमची एवढी बिचाऱ्यांना देत नाही नाही. भेटलं. काय? कशालाच भाव? बस दिलं जाऊ. बरोबर खरी आहे, गोष्ट बरोबर आहे. आहे. शेतकऱ्याला भाडं किती? 25 रुपये. हा. व्यापाऱ्याला किती माहिती का? 150 रुपये भाडं आहे. बरोबर आहे, बरोबर हा आहे. दोघांनाही आहेच प्रॉफिट नफा हा, दोघां ठिकाणी दोघांना आहेच. काय झालं? तेच ना. त्यांना नाही ना आम्हाला नाही. चला ठीक आहे. पुढच्या वर्षी चांगलं हो दोघांचं. व्यापाऱ्याचं आम्हाला चांगलं हो ते चालणारच शेतकऱ्यांचं या चांगलं हो. गोष्टी. तेच तेच. चालणारच. चला धन्यवाद. चला कुठून आले दादा तुम्ही? उगाव. कोणता माल आहे आपला? आपला आमचा हा आर्यमानचा आहे. अरे मान कोणी काही पावती दिली का नाही अजून तुम्हाला? गेली ना काय
ती 250 रुपये दिलेली 250 रुपये. विजय फ्रुट्स अँड व्हेजिटेबल कंपनी. ओके, तुमची अपेक्षा किती आहे? आमचं जायला बरं 300 हा, ते तर आहे भाऊ. आता काय मार्केट भावानुसार आता प्रत्येकाची अपेक्षा आहे. जाम झालं आजचं जाम झालंय, कालच्या पेक्षा आज खूप जाम झालेलं आहे. परवा हाच माल आम्ही 350-400 खाली. तेच ना, काय काय कारण आहे तेही समजा ना नेमकी काय का बरं मालाचा भाव कमी होऊ राहिला. तेच. चला, धन्यवाद दादा. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, कालपेक्षा आज बाजारभावावर मोठा प्रभाव झालेला आहे. आज मंडी थोडी डाऊन झालेली आहे. तर बघूया आता मंडीत काय कशी आहे, उद्या काय राहते ती आपल्याला थेट तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या मार्फत समजून जाईल. त्यासाठीच तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांना शेअर करा. धन्यवाद.